माळेगाव कारखाना अजित पवारांनी जिंकावा आणि पुढच्या वर्षी महापूजेला दादांनी सपत्नीक यावं हे साकडं विठ्ठलाला घातल्याचं अजित पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकर यांनी म्हटलं। तर मिटकरींच्या भावना समजू शकतो, पण अजित पवार मुख्यमंत्री होतील असं वाटत नाही, असा टोला लगावलाय गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी। आणि माझं साकडं काय हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे, पण तरी मी सांगतो, माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जी चुरशीची निवडणूक होते आहे असं दाखवलं जातं आहे, ती निवडणूक अजितदादा प्रचंड मताधिक्यानं जिंकून गोरगरिबाला कष्टकऱ्याला न्याय देण्याकरता जे प्रामाणिक प्रयत्न करतायत त्यांच्या हाताला बळ येवो। शासकीय महापूजा पांडुरंगाची अजितदादांच्या हस्ते पुढच्या वर्षी सपत्नीक घडो आणि महाराष्ट्राचा शेतकरी हा ओला दुष्काळ असेल, कोरडा दुष्काळ असेल, या आसमानी सुलतानी संकटात न अडकता त्याला त्याची भरभरून आबादानी हो, हेच साकडं आणि प्रत्येकाच्या परिवाराला पांडुरंगाने सुखासमाधानानं आशीर्वाद द्यावा आणि या महाराष्ट्रावर कुठलंही संकट येऊ नये हे साकडं मी पांडुरंगाला घातलं। मला ते शक्य वाटत नाही, पण कुठल्याही कार्यकर्त्याला आपला नेता महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं वाटतं, त्याच्यामध्ये काही गैर नाही। परंतु अमोल मिटकर जी आमचे सहकारीच आहेत, त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो। मला वाटत नाही ही गोष्ट शक्य आहे। आज महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब करतायत आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील त्यांना अतिशय उत्तम साथ देत आहेत। माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी त्यांना साथ दिली होती। मला तिघांचे मेळ चांगला आहे, त्यामुळे मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचा असेल किंवा तिघांपैकी कोणी असेल त्याच्याने फरक पडत नाही। आज महाराष्ट्राचा गाडा जो विकासाचा जोमाने चालू आहे, असा जोमाने चालू आहे।